नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. अंदाजपत्रकातील कामे लवकर मार्गी लावण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा असे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी विभाग प्रमुखांना दिले आहेत. यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामांना गती मिळाली आहे. पुढील महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन हे आदेश काढण्यात आलेत. पुणे शहरात अनेक ठिकाणी मेट्रोचं काम सुरू झाले, त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. पुणेकरांना तासनतास रस्त्यावर घालावे लागतायत, त्यामुळे पोलिसांवरही ताण येतोय. पुणे पोलीस प्रशासन आणि मेट्रो प्रशासनाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. येत्या 3 महिन्यात मेट्रोची कामे पूर्ण करण्याची सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रो प्रशासनाला बैठकीतून दिल्यात. वाहतूक पोलिसांच्या चांगल्या नियोजनामुळे कात्रज चौक बुधवारी कोंडीमुक्त राहिला. चौकात उड्डाणपुलाचे काम चालू असल्याने तेथे वाहने येण्याआधीच पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यासाठी या मार्गावर जवळपास 52 ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. राज्य सरकारने पुणे ते पंढरपूर हा पालखी मार्ग घोषित केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील या रस्ता रुंदीकरणाची जबाबदारी संबंधित महापालिकेकडे सोपवण्यात आली होती. वाहनांना वेग वाढल्याने अपघातांच्या घटना देखील घडतायत. अपघात टाळण्यासाठी पालिकेच्या वतीने आता पुणे आळंदी रस्त्यावर 14 ठिकाणी रॅम्बल्स उभारण्यात आलेत. कसबा विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी कामाचा झपाटा लावला. कचरामुक्त कसबा अभियानाचा निर्धार करत रासने यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह मतदारसंघात पाहणी दौरा केला. कचऱ्याच्या क्रॉनिक स्पॉटमुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता राहत असून दुर्गंधी पसरत असल्याचं पाहणीवेळी पुढे आलं. मात्र यावर रासने यांनी तात्काळ उपाययोजना करण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आल्यात आणि रासने यांच्याकडून याचा पाठपुरावा देखील केला जात असून पहिले यश मिळताना दिसतंय. पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात 10 आरोपींची पोलिसांकडून कारागृहात जाऊन एकत्रितपणे चौकशी केली जाणार आहे. यासाठी न्यायालयात गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी अर्ज दाखल केला. भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील कॉमर्स झोन IT पार्क रस्त्यावर घडली. आदित्य प्रमोद सावंत असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचं नाव आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संपत्ती व समृद्धीसाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव करून देण्याचे काम वननेस मुवमेंटच्या वतीने करण्यात येते. वननेस मुवमेंटचे संस्थापक मुक्ती गुरु श्री कृष्णाजी यांचे एक्सपिरियन्स अलाइनमेंट या कार्यक्रमाचे आयोजन येते 8 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आल्याची माहिती वननेस मुवमेंटच्या महाराष्ट्र प्रमुख रोमा दासाजी यांनी दिली. या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.